आता 25 वर्ष झाले माझा जन्म जिथला आहे. तर सर्व नेता येता हातपाय जोडता निघून चालले जातात. दुसऱ्या दिवशी जे हायरड मारणं ते आहे तिथं. कारण इथं परिस्थिती एवढी डाऊन ठीक आहे. बायांना शौचालय नाही, पोरांना शिक्षणासाठी शाळा नाही, इथं रस्ते खराब आहे, गटारे गुटारे त्यासाठी लहान पोरांना आजार होतं. काही जणांचे लहान पोरांची मृत्यू झाली इथं. एकदम बेकार, जास्त जास्त बेकार हाल इथं चालू आहे. नाशिकचा कोपरा म्हणतो सर्वात घाण कोपरा शांतीनगर झोपडपट्टीत आहे. तर लवकर लवकर सरकारने हे मान्य करावं, इथं आमच्यासाठी काहीतरी सोयी पाणी करावं. आता 25 वर्षात आतापर्यंत असा रिपोर्टर कोणीच आला नाही आमच्यापर्यंत की असा व्यक्ती की तुम्हीच आले पहिल्यांदा आम्हाला इथं सांगायसाठी की तुमच्यासाठी अशी फॅसिलिटी तशी फॅसिलिटी, तुम्ही पहिल्यांदा आले इथं सांगायला. आतापर्यंत कोणताच नागरिक इथं आला नाही आम्हाला सांगायला. अर्धा रमाबाई मध्ये मोडतोय, अर्धा तुम्ही आले आम्हाला सांगायला. आतापर्यंत कोणताच नागरिक आला नाही आम्हाला सांगायला. सामान्य माणूस बी आला नाही आतापर्यंत आम्हाला सांगायला इथं की पहिलेच तुम्ही इथं येऊन हे सांगितलं आम्हाला. तुम्ही सुधारणा आमची केली तर फार बरं होईल. तुम्ही आमचा गरिबांचा मुद्दा मांडला तर खूप छान होईल. नक्की आम्ही मांडायचा प्रयत्न नक्की करूया. हे व्हिडिओज घेण्याचा उद्देश तोच असतो आमचा की आम्ही काय करतो की हे आम्ही पण तुमच्यासारखे सामान्य नागरिकच आहोत. आम्ही पण एक छोटी मोठी संस्था चालवतो. आमचा उद्देश काय असतो की तुमच्या समस्या लाखो लोकांपर्यंत आम्ही पोचवायचं काम करणं हीच एक मोठी सेवा आमच्याकडनं. कारण प्रशासनापर्यंत कधी ना कधी